शाळेच्या स्टॉलचं नाव आहे सामाजिक व भावनिक विकास. तर विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासाबरोबरच त्याचा सामाजिक आणि भावनिक विकास ही त्याच्या सर्वांगीण विकासासाठी तितकाच जबाबदार किंवा कारणीभूत असतो. तर विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास कितपत झाला आहे या बालचमूचा ते आपण या कृतीतून पाहूया. बा इकडं बघ, नाव काय तुझं? तर पूर्वी मला सांग, कुठलं चित्र दिसतंय? वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिसत आहेत, हो की नाही? मला यातलं सांग, हसणारं चित्र कोणतं दिसतंय तुला? अजून किती चित्र आहेत हसणारी? 2. अजून आणि अजून इथे एक आहे का? एकूण किती चित्र आहेत हसणारी आणि रडणारं चित्र आहे का ते यात? नाही, हो की नाही? दुःखी झालेलं, वाईट वाटल्यावर चेहरा कसा करतो आपण? दिसतंय का बघ? अजून ठीक आहे. आणि एक डोळा असणारा चित्र सांग, एक डोळा. हे इकडे तिथं उभं करा. माझे नाव वडिलांसाठी जातो. माझी शाळा सावंतमाळा. आज आणखी या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे शाळा पूर्व तयारीचे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सुबा जगन्नाथ गोडरे. माझी शाळा आहे यादव महाशाळा. आमच्या स्टॉलवर शारीरिक विकास. विद्यार्थी पहिलीला जेव्हा आपल्या शाळेत येते तेव्हा त्यांना शारीरिक विकास खूप गरजेचं आहे. त्याच्या हाताची पायाची सर्व अवयव विकास होण्यासाठी काही कृती आम्ही इथं करून घेतो. त्यातली एक कृती पिझ्झा आपल्याला करून दाखवते. करणार ना पिझ्झा? आता केलं तसं करून दाखवा. छान छान तुम्ही सगळे गत शैक्षणिक राष्ट्र घडविण्या हाक देऊया सकळा. माझी मराठी गुणवत्तेची जिल्हा परिषद शाळा. माझी मराठी गुणवत्तेची जिल्हा परिषद शाळा. शाळा सिद्धी स्मार्ट